नमस्कार मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की इंट्रोडक्शन ऑफ फिजिक्स. फिजिक्स या सब्जेक्टचं काय घेणार आहे आपण इंट्रोडक्शन घेणार आहे. बघा, इंट्रोडक्शन मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहित पाहिजे की सायन्समध्ये आपण काय करत असतो की मॅटरला वेगवेगळ्या प्रकारे काय करत असतो की अनालाइज करत असतो. तर हे मॅटर म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. तर बघा, मॅटर म्हणजे काय, तर एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅव्हिंग मास इज कॉल्ड ॲज मॅटर. म्हणजे काय मित्रांनो, फॉर एक्झाम्पल ही बॉटल आहे. तर हे बघा, ही बॉटल आहे, ही काय करते की ही जागा व्यापते आणि हिला स्वतःचं काहीतरी मास आहे, म्हणून हिला आपण काय म्हणतोय की मॅटर म्हणतोय. ओके, ही डेफिनेशन आहे मॅटरची. आता मॅटरला आपण अनालाइज करत असताना त्याच्या फिजिकल स्टेटवरून अनालाइज केलं तर ते कुठल्या सब्जेक्टमध्ये येणार आहे, फिजिक्स सब्जेक्टमध्ये येणार आहे. आता या फिजिकल स्टेटवरून आपण मॅटरला अनालाइज करत असताना आपण दोन अप्रोचेस वापरत असतो मित्रांनो. पहिला अप्रोच म्हणजे कुठला, त्याला म्हटलं जातं की मायक्रोस्कोपिक अप्रोच म्हटलं जातो. दुसरा जो अप्रोच आहे तो कुठला असतो की मॅक्रोस्कोपिक अप्रोच असतो. आता पहिल्यांदा आपण बघूया की मॅक्रोस्कोपिक अप्रोच म्हणजे काय. तर मॅक्रोस्कोपिक अप्रोच मध्ये मॅटरला आपण त्याचा शेप काय आहे, त्याचं मास काय आहे, त्याचं व्हॉल्यूम काय आहे, याच्यावरून काय करत असतो की डिवाइड करत असतो. तर दुसरा जो अप्रोच आहे तो कुठला आहे आपला मायक्रोस्कोपिक अप्रोच. आता मायक्रोस्कोपिक अप्रोच आणि मॅक्रोस्कोपिक अप्रोच मध्ये फरक काय आहे तो समजून घ्या मित्रांनो. फॉर एक्झाम्पल बघा, हा काय आहे की मॅटर आहे, बरोबर आहे. जर का बघा मी याचा शेप काय आहे बघितला, ठीक आहे, याचं मी व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलं, ओके, याचं मास घेतलं मी, याची डेन्सिटी घेतली, ह्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत यांना म्हटलं जातं की मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज म्हटलं जातं. जर का अशा प्रकारे मी वरून जर का मॅटरला जर का अनालाइज करत असेल तर ते येणार आहे मॅक्रोस्कोपिक अप्रोच मध्ये. आणि याच्या पुढे आपण बघितलं की जो आपला दुसरा अप्रोच आहे जो म्हणजे मायक्रोस्कोपिक अप्रोच. मायक्रोस्कोपिक अप्रोच मध्ये काय करतो की आपण मॅटरच्या ॲटॉमिक लेवलला जातो. बघा, आता फॉर एक्झाम्पल एखादा मॅटर असेल म्हणजे तो एलिमेंट असेल तर त्याचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय असणार आहे, ॲटम असणार आहे. कंपाऊंड असेल तर त्याचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय असणार आहे, मोलेक्युल असणार आहे, बरोबर आहे. तर या ॲटम किंवा मोलेक्युलला आपण काय म्हणूया की पार्टिकल. तर या पार्टिकल मध्ये जे डिस्टन्स आहे ते किती आहे, त्या दोन पार्टिकल मध्ये किती फोर्स ऍक्ट होतो, या प्रकारे जर का आपण अनालाइज करत असेल तर ते येणार आहे मायक्रोस्कोपिक अप्रोच मध्ये. बघा, आता आपण जाऊया मॅक्रोस्कोपिक अप्रोच मध्ये. मॅक्रोस्कोपिक अप्रोच मध्ये आपण मॅटरला काय करतो की त्याचा शेप काय आहे, त्याचं व्हॉल्यूम काय आहे आणि त्याचं मास काय आहे, यानुसार आपण त्याला तीन कॅटेगरीज मध्ये डिवाइड करतो. पहिली जी कॅटेगरी आहे ती काय आहे, सॉलिड आहे. दुसरी जी कॅटेगरी आहे ती काय आहे, लिक्विड आहे. आणि तिसरी जी कॅटेगरी आहे ती कुठली आहे, गॅसेस आहे. ओके, आणि याबरोबरच आणखी दोन एक्स्ट्रा स्टेट्स ऑफ मॅटर असतात, त्यांना म्हटलं जातं, पहिली जी आहे ती कुठली आहे, बोस आइन्स्टाईन स्टेट, आणि त्याच्या पुढची जी आहे तिला काय म्हटलं जाते की प्लाझ्मा स्टेट म्हटलं जातं. ओके, तर बेसिकली आपल्या सिलेबस नुसार मोस्टली या तीन स्टेट वरतीच काय असतो की जास्त आपले टॉपिक काय असतात की कव्हर केलेले असतात. बघा, आता पहिली जी स्टेट आहे तिच्याविषयी आपण डिस्कस करूया. जो आपली स्टेट आहे ती कुठली आहे, सॉलिड स्टेट. बघा, सॉलिड स्टेट मध्ये काय असतं की त्याचा शेप असून देईन किंवा त्याचं व्हॉल्यूम असून देईन किंवा त्याचं मास असून दे, हे काय असतं की डेफिनाइट असतं. त्यांना आपण काय म्हणतो की सॉलिड म्हणतो. अशा प्रकारे, ठीक आहे, अशा प्रकारे आपण तुम्ही एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल या बॉटलचं एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे, हे काय आपला सॉलिड आहे. तर दुसरी जी कॅटेगरी जी आहे आपली ती आहे लिक्विडची कॅटेगरी. आता लिक्विडला काय असतं की त्यांचा शेप जो आहे तो काय असतो की इनडेफिनाइट असतो. ओके, जसं की तुम्ही वॉटरचं एक्झाम्पल घेऊ शकता. ओके, आणि त्यांचं जे व्हॉल्यूम असतं ते काय असतं की डेफिनाइट असतं आणि त्यांचं मास पण काय असतं की डेफिनाइट असतं. त्यांना आपण काय म्हणतो की लिक्विड्स म्हणतो. तिसरी जी स्टेट आहे ती कुठली आहे, गॅसियस स्टेट आहे. गॅसियस स्टेट मध्ये त्यांचा शेप काय असतो, इनडेफिनाइट असतो. व्हॉल्यूम पण त्यांचं काय असतं की इनडेफिनाइट असतं आणि मास काय असतं त्यांचं
डेफिनाइट असतं त्यांना आपण काय म्हणतो की गॅसेस म्हणतो. ओके, आता या पुढे जाऊन बघा की सॉलिड जे असतं ते आणखी दोन कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं जातं. सॉलिडची पहिली जी कॅटेगरी आहे तिला म्हटलं जातं की रिजिड सॉलिड आणि दुसरी जी कॅटेगरी आहे तिला म्हटलं जातं की डिफॉर्मेबल सॉलिड. आता याच्यामध्ये फरक काय आहे? रिजिड सॉलिड म्हणजे काय की एखादा सॉलिड आहे, मी त्याच्यावरती काय केलेलं आहे की फोर्स अप्लाय केलेला आहे. फोर्स अप्लाय केल्यानंतरही त्याचा जर का शेप चेंज होत नसेल तर त्याला मी काय म्हणणार आहे? रिजिड सॉलिड म्हणणार आहे. जसं की तुम्ही मेटल ब्लॉकचे एक्झाम्पल घेऊ शकता. तुम्ही फोर्स अप्लाय केला, त्याचा शेप काय होत नाही, चेंज होत नाही, म्हणून ते कुठल्या कॅटेगरीमध्ये जाणार आहे? रिजिड सॉलिडच्या कॅटेगरीमध्ये जाणार आहे. आता आपली जी दुसरी जी सॉलिडची कॅटेगरी आहे ती आहे डिफॉर्मेबल सॉलिड. म्हणजे तुम्ही रबरचं एक्झाम्पल घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा त्याच्यावरती फोर्स अप्लाय करता त्याचा शेप काय होतो? चेंज होतो. जर का मी फोर्स अप्लाय केल्यानंतर जर का एखाद्या सॉलिडचा शेप चेंज होत असेल तर त्या सॉलिडला आपण काय म्हणणार आहे? डिफॉर्मेबल सॉलिड असं म्हणणार आहे. आता रिजिड सॉलिड नंतर दोन प्रकारे अनालाइज केला जातो. म्हणजे बघा, रिजिड सॉलिड काय आहे की एका जागेवरती आहे, त्याला आपण काय म्हणतो की स्टेट ऑफ रेस्ट मध्ये असेल तर तो ज्यावेळी आपण अनालाइज करणार आहे त्यावेळी तो कशामध्ये येणार आहे? स्टॅटिक्स मध्ये येणार आहे. आणि ज्या रिजिड सॉलिडची जी दुसरी कॅटेगरी आहे ती आहे कायनेटिक्स. तर कायनेटिक्स मध्ये काय असणार की आपला रिजिड सॉलिड काय असणार आहे? मोशन मध्ये असणार आहे. तर स्टॅटिक्स मध्ये स्टेट ऑफ रेस्ट आणि कायनेटिक्स मध्ये स्टेट ऑफ मोशन मध्ये आपला काय असणार आहे? ऑब्जेक्ट असणार आहे किंवा आपला रिजिड सॉलिड असणार आहे. आता कायनेटिक्स जे आहे ते परत आणखीन दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होतं. पहिलं म्हणजे कायनामॅटिक्स, दुसरं म्हणजे डायनॅमिक्स. आता कायनामॅटिक्स म्हणजे काय आणि डायनॅमिक्स म्हणजे काय? तर बघा, कायनामॅटिक्स आणि डायनॅमिक्स दोन्हीमध्ये काय असणार आहे की आपला जो ऑब्जेक्ट आहे तो काय असणार आहे? मोशन मध्ये असणार आहे. पण ह्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय असणार आहे? तर कायनामॅटिक्स मध्ये माझा ऑब्जेक्ट काय आहे? मोशन मध्ये आहे, पण मी त्याच्यावरती अप्लाय होणारे एक्सटर्नल फोर्सेस जर कन्सिडर करत नसेल तर ते येणार आहे कायनामॅटिक्स मध्ये. आणि जर माझा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे आणि त्याच्यावरती एक्सटर्नल अप्लाय होणारे फोर्स मी कन्सिडर करत असेल तर ते येणार आहे डायनॅमिक्स मध्ये येणार आहे. नंतर डिफॉर्मेबल सॉलिड पण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. पहिली कॅटेगरी म्हणजे इलास्टिक सॉलिड्स आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे प्लास्टिक सॉलिड्स. आता दोन्ही मध्ये पण काय होतं की मी फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होतो की त्या सॉलिडचा काय चेंज होत आहे की शेप चेंज होत आहे. पण इलास्टिक मध्ये काय होतं बघा की जेव्हा मी फोर्स अप्लाय करतो त्यावेळी काय होतं की त्या सॉलिडचा काय चेंज होतो की शेप चेंज होतो. आणि जेव्हा मी फोर्स काढून घेतो त्यावेळी त्याचा जो शेप आहे तो परत आहे तसाच होतो. म्हणजे इलास्टिक सॉलिड रिगेन देअर ओरिजिनल स्टेट. तर प्लास्टिक सॉलिड मध्ये काय होतं की ज्यावेळी मी त्यांच्यावरती फोर्स अप्लाय करतोय त्यावेळी त्यांचा शेप चेंज होतो, पण ज्यावेळी मी त्यांच्यावरनं फोर्स काढून घेणार आहे तो अप्लाय केलेला फोर्स, तेव्हा त्यांचा जो ओरिजिनल शेप आहे तो आहे तसा होणार नाही. म्हणून त्यांना काय म्हटलं जाते की प्लास्टिक सॉलिड्स असं म्हटलं जातं. हे समजण्यासाठी तुम्ही दोन एक्झाम्पल घ्या. जसं की रबरचं एक्झाम्पल आहे. तर बघा, रबर वरती काय केलं की तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, त्याचा काय होतो? शेप चेंज होतो. आणि परत तुम्ही एक्सटर्नल फोर्स काढून घेतला, जो रबरचा जो ओरिजिनल शेप आहे तो काय होतो की आहे तसा परत येतो. आणि प्लास्टिक सॉलिड समजण्यासाठी तुम्ही चिंगमचं एक्झाम्पल घ्या. बघा, ज्यावेळी तुम्ही फोर्स अप्लाय करताय त्याचा शेप काय होतोय? चेंज होतोय. पण नंतर फोर्स तुम्ही काढून घेतला, त्याचा जो शेप आहे तसाच राहतो. त्याला काय म्हणणार आहे आपण? प्लास्टिक सॉलिड म्हणणार आहे. आता आपण जाऊया आपल्या मायक्रोस्कोपिक अप्रोच मध्ये. मायक्रोस्कोपिक अप्रोच मध्ये पण सेम आपण जो मॅटर आहे तो जो आहे तो आपण तीन कॅटेगरीज मध्ये डिवाइड करणार आहे. पहिलं म्हणजे सॉलिड, दुसरं म्हणजे लिक्विड आणि तिसरं म्हणजे गॅसेस. आता यामध्ये काय असतं की ज्यावेळी तुम्ही सॉलिडच्या मायक्रो लेवलला जाता, काय असतात की सॉलिडचे जे पार्टिकल्स आहेत
ते काय असतात की त्यांच्यातील डिस्टन्स तुम्ही बघितले, किंवा लिक्विड जो आहे त्याचे पार्टिकल्स आहेत त्यांच्यातील डिस्टन्स तुम्ही बघितलं, आणि गॅसेस मधले जे पार्टिकल्स आहेत त्यांच्यातील डिस्टन्स बघितलं, तर याच्यामध्ये काय असतो की फरक असतो. बघा, सॉलिडचे जे पार्टिकल्स असतात ते काय असतात की अगदी जवळ जवळ असतात, तर लिक्विडचे जे पार्टिकल्स आहेत ते मॉडरेट लेवलला एकमेकाच्या काय असतात की जवळ असतात, आणि गॅसेस मधले पार्टिकल्स बघा की फार काय असतात की एकमेकाच्या दूर असतात. त्यामुळे फरक काय पडतो, तर यांच्यामध्ये फरक पडतो की सॉलिड मधील जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्स मध्ये लागणारा जो इंटरमोलेक्युलर फोर्स आहे तो काय असणार आहे, सगळ्यात जास्त असणार आहे. लिक्विड मध्ये त्यांच्यातील डिस्टन्स जे आहे ते काय आहे, मॉडरेट आहे. त्यामुळे त्या लिक्विड मधील पार्टिकल्स मध्ये लागणारा जो इंटरमोलेक्युलर फोर्स आहे तो काय असणार आहे, मॉडरेट असणार आहे. तर गॅसेस मध्ये जो इंटरमोलेक्युलर फोर्स दोन पार्टिकल मध्ये लागणार आहे तो काय असणार आहे, खूप वीक असणार आहे. तर अशा प्रकारे आपण मायक्रोस्कोपिक अप्रोच वरती सॉलिडला 3 कॅटेगरीज मध्ये काय करतो की डिवाइड करतो.